तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण काय करणार आहोत की जानेवारीचा पार्ट 2 ह्याच्यामध्ये आपण राहिलेलं करंट कव्हर करणार आहोत, जे की तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयोगाचं राहील। तर आपण पॉईंट वाईज जाऊयात बघा। तेलंगणामध्ये राज्यातील म्हणजे तेलंगणा हे राज्य आहे ना, ते जगातील 3D प्रिंटेड मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे। म्हणजे तेलंगणामध्ये जगातील 3D प्रिंटेड 3D असतात ना, 3D प्रिंटेड मंदिराचं उद्घाटन हे तेलंगणामध्ये झालेलं आहे। असं क्वेश्चन आला तर तेलंगणा उत्तर द्यायचं। तर सायकी मिशन आहे, ते नासानं सायकी मिशन सुरू केलेलं आहे। तर कशासाठी सुरू केलेलं आहे? मंगळ आणि गुरु ह्याच्यामध्ये छोटे छोटे लघुग्रह आहेत ना, त्यामध्ये जे छोटा सायकी नावाच्या लघुग्रहाचं साठी अन्वेषण करण्यासाठीचं मिशन आहे, हे सुरू कोणी केलेलं आहे? नासाना। इथे तुम्हाला इस्रो वगैरे टाकतील तर इथे नासा लक्षात ठेवा, सायकी मिशन बाय नासा। आता इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा कोणातर्फे दिला जातो? तर इंदिरा गांधी मेमोरेबल ट्रस्ट तर्फे दिला जातो। आपल्याला असं वाटतं की गव्हर्नमेंट तर्फे, पण तसा नाही दिला जातो। इंदिरा गांधी शांतता पुरस्कारावर क्वेश्चन MPSCला पण आलेला आहे याच्या आधी। तर 2022चा कोविड योद्धा IMA ला दिलेला आहे त्यांसाठी, आणि 2023चा डॅनियल किंवा त्याला अली अबू आवाद यांना दिलेला आहे पुरस्कार। हा पुरस्कार 1986 ला सुरू झालेला आहे बघा, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार। आता पुढचा पॉईंट आहे बघा, दिल्ली जे विमानतळ आहे ना, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ यांनी सूर्यफूल कार्यक्रम चालू केलेला आहे। हे कशासाठी चालू केलेलं आहे? तर आपण दिव्यांग म्हणतो ना, त्यांच्यासाठी ते विमानतळ ऍक्सेस करण्यासाठी आणि त्यांना प्रवास करण्यासाठी सुकर व्हावं यासाठी सूर्यफूल कार्यक्रम हे दिल्ली विमानतळानं सुरू केलेला आहे, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ। आता एक रिपोर्ट आहे बघा, UNEP मिशन गॅप रिपोर्ट। ह्याच्यामध्ये काय होतं, आपण CO2 उत्सर्जन असतं ना, हा रिपोर्ट ही केलेला आहे, पब्लिश झालेला आहे। तर आता इथं बघा, 1900 ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत लक्षात घ्या, 1850 आणि 2021 ह्यामध्ये डाटा वेगवेगळा आहे। 1850 ते 2021 दरम्यान जर CO2 उत्सर्जन बघितलं, म्हणजे CO2 इमिशन वर्ल्ड वाईड बघितलं, तर पहिला क्रमांक USA येतो, दुसरा क्रमांक चीनचा येतो, तिसरा क्रमांक युरोपियन युनियन येतो, भारताचा क्रमांक हा 5वा आहे। 1850 ते 1920 या दरम्यानचा, म्हणजे 1850 ते 2021 म्हणजे 2021 हा 1850 पासूनच 2021 पर्यंत जर बघितलं असं हे असेल तर USA पहिला क्रमांक आहे। आणि 2021 मधलं फक्त बघितलं तर इथं हरितगृह उत्सर्जनाचं चीन 1 नंबरला। ह्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे, राज्यसभेला एकदा आलेला आहे क्वेश्चन पाठीमागं की CO2 इमिशनचं जगात पहिला क्रमांक कोणता आहे? पहिलाच ऑप्शन होता USA आणि दुसरा ऑप्शन होता चीन। भारताचा क्रमांक किती आहे बघा, 3रा आहे, आणि USAचा 2रा क्रमांक आहे। क्वेश्चन हिथंच फॉर्म होणार आहे बहुतेक। आता दुसरा बघू, पॅरिस हवामान करार झाला होता। पॅरिस हवामान करार झाला होता, त्याच्या तरतुदी अपुऱ्या पडलेल्या आहेत बघा। म्हणजे आपलं काय होतं, पॅरिस हवामान करारामध्ये काय ठरलं होतं की पूर्व औद्योगिक पातळीच्या 1.5 ते 2 अंश सेल्सिअसनं तापमान कमी करणं। पण झालंय असं की 2.5 ते 2.9 अंश सेल्सिअस तापमानात वाढ झालेली आहे। मग आता हे जर रिकव्हर करायचं असेल तर आता सध्या काय करणं गरजेचं आहे? तर ते मिटिगेशन हे म्हणतो आपण त्याला, तर टार्गेट ठरवलेले आहेत त्यांनी की 2030 पर्यंत 28 ते 48% उत्सर्जनात कपात करावी लागेल। हे आता नवीन ठरलेलं आहे। म्हणजे आता जे त्याचं ठीक आहे, जाऊ दे सोडा, आलं लक्षात हे हा एक पॉईंट। तर आता आपण पुढचं बघूया। ह्याच्यावर क्वेश्चन आलेलं आहे बघा राज्यसभेमध्ये, ह्याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेलं आहे की मल्टिपल स्टेटमेंट होते पॅरिस हवामान कराराबाबत। त्यामध्ये हे बी स्टेटमेंट होतं 1.5 ते 2 अंश सेल्सिअस तापमान कमी करणं पूर्व औद्योगिक पातळीच्या। आता झालंय, पण ऍक्च्युअली इथं काय झालं तर 2.5 ते 2.9 सेल्सिअसची वाढ झाली तापमानाची, कमी व्हायचं सोडून वाढलेलंच आहे। हे लक्षात घ्या, इथं विरुद्ध म्हणजे हे झालं आहे, म्हणजे कमी व्हायचं सोडून वाढलेलं आहे। मग त्यासाठी काय करावं लागेल, 2030 पर्यंत 28 ते 48% उत्सर्जनात कपात करावी लागेल। हे मासा आहेत, मासे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, घोळ माशाला गुजरातचा राज्यभाषेचा दर्जा दिलेला आहे, घोळ माशाला। आणि महाराष्ट्रानं कुठला दिलेला आहे तर आपण त्याला सिल्वर पॉपलेट म्हणतो। सिल्वर पॉपलेट त्याला सरंगा म्हटलं जातं, सरंगा कुठं कुठं म्हटलं उल्लेख आहे त्याचा। सिल्वर पॉपलेट एवढं आपल्याला कॉमन माहिती असतं, ते सरंगा पण लक्षात ठेवा। महाराष्ट्र शासनानं सरंगा सिल्वर पॉपलेट आणि गुजरात घोळ हे लक्षात घ्या।
हे 2 पॉईंट लक्षात घ्या इथले मेन. तर पुढचा पॉईंट बघूयात आपण की समलैंगिक विवाहाला नोंदवणारा, समलैंगिक विवाहाची नोंद करणारा दक्षिण आशियातला पहिला देश आहे नेपाळ. नेपाळ. तर आता काय होतं, अणुभट्टी असतात ना, अणुभट्टी असतात तर त्याची पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी, चौथी पिढी असते. तर चीनकडून जगातील पहिल्या चौथ्या पिढीच्या अणुभट्टीचं अनावरण झालेलं आहे. काय होतं, प्रेशराइज हेवी वॉटर रिॲक्टर असतात, PHWR. पण चीननं काय केलेलं आहे, आता गॅस कोल्ड रिॲक्टर वापरलेला आहे. गॅस कोल्ड रिॲक्टर वापरलेला आहे चीननं. ह्याच्यावर क्वेश्चन येणार, हे असा क्वेश्चन आलेला बघा एक मागच्या वेळेस राज्यसेवा 2021ला काहीतरी आहे क्वेश्चन तो. अजून एक पॉईंट बघूयात पुढचा, ऑपरेशन स्टॉर्म मेकर. हे ऑपरेशन स्टॉर्म मेकर काय आहे, जगातील 27 देशांनी हे सुरू केलेलं ऑपरेशन आहे. मानवी तस्करी आणि स्थलांतरित तस्करी जी केली जाते त्याच्याला म्हणजे टॅकल करण्यासाठीचं ऑपरेशन आहे, ऑपरेशन स्टॉर्म मेकर. ओके, 27 देश, एक पर्टिक्युलर देश नाही बघा, 27 देश आहेत त्याच्यामध्ये ऑपरेशन स्टॉर्म मेकर मध्ये. पिंक रिक्षा ही योजना चर्चेत आहे बघा. ही कशासाठी केलेली आहे, तर महिला सक्षमीकरणासाठी राज्यातील महत्वाच्या शहरामध्ये या योजनेचं अनावरण करण्यात आलेलं आहे. अजून एक महत्वाचा पॉईंट आहे, मिशन ई सुरक्षा उपक्रम. हा उपक्रम कुणी चालू केलेला आहे, महाराष्ट्र शासनाचा राज्य महिला आयोग आणि मेटा यांनी कशासाठी सुरू केलेला आहे, तर मुलींना सायबर सुरक्षित करण्यासाठीचा मिशन ई सुरक्षा उपक्रम आहे. कुणी सुरू केला, तर महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि मेटा यांच्या संयुक्त उपक्रमानं हा सुरू झालेला आहे बरं का. ह्याच्यावर लक्षात ठेवायवर क्वेश्चन येऊ शकतो. आणि पुढची एक योजना आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. ह्याच्यामध्ये काय आहे की वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे, स्पेसिफिक मुलीसाठी नाही आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे. हा एक लक्षात ठेवा. कुणासाठी आहे, तर सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. कोणत्या, तर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आहे. मग बाकीच्या ह्याच्यासाठी कोणती आहे, म्हणजे बाकीच्या कास्टसाठी, SC साठी स्वाधार आहे, ST साठी स्वयं आहे, मराठ्यांसाठी पंजाबराव देशमुख आहे. तर हे ह्याच्या जोड्याला लावायला येऊ शकतं की कोणासाठी कोणता उपक्रम आहे, हे बघून ठेवायचं वन बनवाय. तर सर्टिंग जी संस्था आहे, तर तिला RTIच्या कायद्याच्या कक्षेतून सूट दिलेली आहे. अशी ही संस्था 26वी संस्था आहे आणि RTIचं आर्टिकल आहे बघा 24 आणि ही 26वी संस्था आहे. ह्याच्याबद्दल लक्षात ठेवा, सर्ट इन. आणि पुढचं एक ॲप आहे बघा, सुहास एक ॲप आहे. हे कुणी कुठं लॉन्च केलेलं आहे, तर सुप्रीम कोर्टनं लॉन्च केलेलं आहे. कशासाठी लॉन्च केलेलं आहे, एक AI आहे. हे प्रादेशिक भाषांचा वापर सुलभ करण्यासाठी सुप्रीम कोर्टमध्ये म्हणजे प्रादेशिक भाषांचा वापर सुलभ करण्यासाठी सुहास एक ॲप लॉन्च केलेलं आहे. लक्षात ठेवा सुहास काय आहे. आणि आता एक महत्त्वाचा पॉईंट आहे, मुख्य निवडणूक आयुक्त सेवा काळ आणि अधिनियम आहे ना, तो कार्यकाळ अधिनियम 2023ला. त्याच्यामध्ये काय चेंजेस झालेत बघा. आर्टिकल ह्याचं 142 आहे. सुप्रीम कोर्ट, आपण आधी ह्याचा रोल होता सुप्रीम कोर्टचा सरन्यायाधीशांचा, तर तो आत्ता कमी केलेला आहे. म्हणजे बघा आधी कसं होतं, PM, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश हे कशी शिफारस करायचे, मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त. सध्या कसं आहे आता 1+2, म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त 1 आणि निवडणूक आयुक्त 2 असं सध्याचा स्ट्रक्चर आहे आपलं निवडणूक आयोगाचं. तर ह्यांची शिफारस करण्याचं काम हे आधी हे करत होते, कोण PM, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश. तर त्यामध्ये बदल कसा केलेला आहे, 2023चा अधिनियम आहे बघा. ह्याच्यानुसार केंद्रीय मंत्री सरन्यायाधीशाच्या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांची समावेश केलेला आहे आणि PM आणि लोकसभा विरोधी पक्षनेते हे ॲज इट इज आहे. तिथे केंद्रीय मंत्र्यांचा समावेश केलेला. क्वेश्चन इथंच फॉर्म होणार बघा. यांचा वेतन आणि सेवासाठी कोणाप्रमाणे आहेत, तर कॅबिनेट सचिवाप्रमाणे ठेवलेले आहेत. कॅबिनेट सचिवाप्रमाणे वेतन आणि सेवा शर्ती काढण्याचे अधिकार कसे आहेत, तर ॲज इट इज आहेत. म्हणजे कसं, CECला आपण कोणाप्रमाणे रिमूव्ह करतो, सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाप्रमाणे. आणि इलेक्शन कमिशन आहेत ना, म्हणजे 1+2 आहे, ते मुख्य निवडणूक आयुक्तांना आपण सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाप्रमाणे रिमूव्ह करतो. आणि हे 2 आहेत ना निवडणूक आयुक्त, तर त्यांना CECच्या म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्ताच्या शिफारसीनं रिमूव्ह केलं जातं. आणि आधी कसं होतं ह्याचं, तर सेवा शर्ती असा काही कायदा नव्हता.
ते राष्ट्रपतीची नेमणूक करायचे, म्हणजे केंद्र सरकारच्या सल्ल्याने. लक्षात आलं का? हा महत्त्वाचा पॉईंट आहे हा एक. आणि आता बघा पुढची एक गोष्ट आहे, महिला म्हणजे फातिमा बीबी यांचं निधन झालेलं आहे. तर त्यांच्याशी रिलेटेड आपण काही पॉईंट आहेत बघा. ह्याच्यावर क्वेश्चन आला तर कसा मल्टिपल लँग्वेज आला म्हणजे मल्टिपल लाईन आला तर आपल्याला कसं लक्षात ठेवायचं आहे. ते सुप्रीम कोर्टमधल्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. तर ते कोणत्या कार्यकाळात होत्या? 89 ते 92 मध्ये होत्या. आणि आशियाई देशातील पहिला महिला न्यायाधीश होत्या, जगातील नाही का, आशियाई देशातील पहिला महिला न्यायाधीश आहेत त्या सुप्रीम कोर्टमधल्या. आणि NHRCच्या पहिला महिला सदस्य आहेत, अध्यक्ष नव्हत्या त्या, सदस्य आहेत. केरळ ओबीसी आयोगाच्या अध्यक्ष होत्या बघा फातिमा बीबी. आणि तामिळनाडूच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या फातिमा बीबी, न्यायमूर्ती फातिमा बीबी तामिळनाडूच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. आणि जर असं विचारलं याच्यामध्ये की त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण असा पुरस्कार कोणता मिळाला आहे का, तर तो पुरस्कार मिळालेला नाही बघा. कारण ते मल्टिपल लाईनमध्ये ते टाकून देणार की त्यांना हा पुरस्कार मिळाला. तर हे ऑड पॉईंट आहे, हा लक्षात ठेवा. अजून एक पॉईंट आहे पुढचा, तर उत्पादनात पहिला कोण दुसरा कोण असं येतं ना, म्हणजे दूध उत्पादन वेगवेगळ्या उत्पादनाचा क्रमांक आपण बघतो. तर तसं आता एक डाटा जाहीर झालेला आहे. त्याच्यानुसार दूध उत्पादनात UP फर्स्ट आहे, मांस उत्पादनात UP फर्स्ट, पश्चिम बंगाल सेकंड आणि महाराष्ट्र 3 नंबरला आहे बघा. हे लक्षात ठेवायचं. महाराष्ट्र मांस उत्पादनात 3 नंबरला आहे. फर्स्ट कोण आहे? UP. हे ऑड आहे बघा. मांस उत्पादनात UP फर्स्ट आहे, दूध उत्पादनात पण UP फर्स्ट आहे आणि अंडी उत्पादनात आंध्र प्रदेश फर्स्ट आहे. हा डाटा लक्षात ठेवा. आता पुढचा पॉईंट बघूयात आपण. भारत जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आहे आणि ग्राहक आहे भारत. आणि आपण निर्यातदार आहोत का, तर नाहीये. कारण का आपला कन्झम्पशन रेट आहे ना तो जास्त आहे साखरेचा. त्यामुळं जगातला पहिला साखर निर्यातदार कोण आहे, तर ब्राझील आहे. तिथं बीट पासून साखरेचं उत्पादन केलं जातं. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. आपल्याकडं ऊसापासून साखर निर्माण केली जाते, तिथं ब्राझीलमध्ये बीट पासून साखर निर्माण केली जाते. तसंच आता कांदा उत्पादनात जगात पहिला क्रमांक हा चीनचा आहे आणि कांदा उत्पादनात भारत सेकंड नंबरला आहे बघा. असा फर्स्ट आणि सेकंड भारत जिथं असतो तिथं क्वेश्चन येतो, ते लक्षात ठेवायचं. पुढचा पॉईंट आहे MS धोनी आहेत ना, MS धोनी यांना SBIचं सदस्यदूत अपॉइंट केलेलं आहे बघा. म्हणजे हा क्वेश्चन बनू शकतो, MS धोनी यांना SBIचं सदस्यदूत अपॉइंट केलेलं आहे. असं क्वेश्चन आला होता MPSCला मागच्या वेळेस की बँकेबद्दल एखादा क्वेश्चन असतोच, त्यामुळे लक्षात ठेवायचं MS धोनी यांना SBIचं सदस्यदूत नियुक्त केलेलं आहे. आणि पुढचा पॉईंट आहे, लास्ट राहिलेला आहे आपल्या ह्या स्लाइडमधला, की साथी एक पोर्टल तयार केलेलं आहे. तर हे कोणाच आहे साथी? साथी म्हणजे काय आहे? सेल्फ असेसमेंट अँड म्हणजे कसं आहे हे, तर केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि IIT कानपूर ह्यांचा संयुक्त उपक्रम आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे साथीमध्ये, आपल्या एंट्रन्स एक्झाम असतात ना, नीट, JEE, UPSC, ह्या एंट्रन्स एक्झामसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे हा. ह्याच्या थ्रू मदत केली जाणार आहे. म्हणजे IITचे कानपूरचे प्राध्यापक आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त उपक्रमानं एंट्रन्ससाठी मदत केली जाणार आहे विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन. तर राहिलेले पॉईंट आहेत बघा आपल्या. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयामध्ये पहिली महिला जी अपॉइंट केली होती त्यांचं निधन झालेलं आहे, म्हणजे पहिली महिला न्यायाधीश. तर त्यांचं नाव काय? सँड्रा डे ओ'कॉनर हे त्यांचं नाव आहे. आणि बघा आता वर्ल्ड ऑफ द इयर म्हणजे जे वर्ल्ड ऑफ द इयर 2023 ऑक्सफर्डचं आणि केम्ब्रिजचं कुठले वर्ल्ड आहेत लक्षात ठेवा. RIZZ रिज हा वर्ल्ड ऑक्सफर्डचा वर्ल्ड ऑफ द इयर 2023 साठी आहे आणि केम्ब्रिजसाठी हॅल्युसिनेट हा वर्ड आहे. ऑक्सफर्डसाठी रिज आणि केम्ब्रिजसाठी हॅल्युसिनेट लक्षात ठेवा, 2 वर्ड. तर UN पॅनल ऑफ एक्सटर्नल ऑडिटर त्याच्यापदी उपाध्यक्षपदी आहे, अध्यक्षपदी नाही आहे, उपाध्यक्षपदी गिरीशचंद्र मुर्मू यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. तर हे आपले काय 14वे कॅग होते, 14वे कॅग गिरीशचंद्र मुर्मू यांची कोणती निवड झालेली आहे UN पॅनल ऑफ एक्सटर्नल ऑडिटरच्या उपाध्यक्षपदी. लक्षात ठेवायचा हा शब्द, उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे, अपॉइंटमेंट आहे. आणि क्वालिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2023
हे कोण करतं तर मर्सर ही संस्था काढते बघा. ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे आता, हैदराबाद हे भारतातले 1 नंबर शहर आहे आणि 2 नंबर शहर आहे म्हणजे राहण्यासाठी उत्तम ठिकाण असा हे काढतं क्वालिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2023. हैदराबाद हे जागतिक स्तरावर 153 आहे आणि पुणे 154 आहे. पण इंडियाचा विचार करता हैदराबाद 1 नंबरला आणि पुणे 2 नंबरला. विद्येचं माहेरघर हे आपण राहतो पुणे खूप राहायला छान आहे असं म्हणणं आहे. 2 नंबरला, 1 नंबरला हैदराबाद. जगात कोण आहे पहिल्यांदा तर हे व्हिएन्ना, ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना. तर पुढचा बघूयात आपण. हा एक महत्वाचा पॉईंट आहे बघा, युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा यादी. ह्यामध्ये गरबा नृत्याचा समावेश केलेला आहे. हे गरबा नृत्य गुजरातमध्ये खेळलं जातं. आता ह्यामध्ये 15 बाब्यांचा समावेश केलेला आहे. म्हणजे युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये 15 नृत्याचा ह्या वर्षी समावेश केलेला आहे. तर हा करार आहे तो 2003चा आहे आणि यादी 2008ची आहे. हे बघा, हा एक असं क्रॉस म्हणजे मल्टिपल स्टेटमेंट किंवा जोड्या लावामध्ये येऊ शकतो क्वेश्चन. 2017मध्ये कुंभमेळ्याचा समावेश केला होता अमूर्त युनेस्को सांस्कृतिक वारसा यादीमध्ये. 2021मध्ये दुर्गा उत्सवाचा समावेश केलेला आहे आणि 2023मध्ये गरबा नृत्याचा समावेश केलेला आहे. 17ला कुंभमेळा, 21ला दुर्गा उत्सव आणि 2023ला गरबा नृत्य. हे कन्फर्म लक्षात ठेवा, हे मेन्शन करा कुठेतरी. 17ला कुंभमेळा, 21ला दुर्गा उत्सव आणि 2023ला गरबा नृत्य. आता आणि एक शेवटचा पॉईंट राहिला आपला लास्ट जानेवारीचा. जगातील 8वं आश्चर्य म्हणजे अंगाकोर वटचं कंबोडियाचं मंदिर आहे ना, त्याला जागतिक वारसा दर्जा प्राप्त आहे आणि ते कुणी बांधलेलं आहे 12व्या शतकात सूर्यवर्मन द्वितीयानं बांधलेलं आहे. बघा हे शब्द, हे जगातील 8वं आश्चर्य अंगाकोर वटचं कंबोडियाचं मंदिर. हे कंबोडियामध्ये आहे. अंगारकोट हे कंबोडियामधलं मंदिर आहे. ते जगातलं 8वं आश्चर्य आहे. तर आपलं जानेवारीचं करंट कव्हर झालेलं आहे. आपण पहिला एक व्हिडिओ टाकतोय. 2 व्हिडिओमध्ये आपलं म्हणजे मॅक्झिमम 30 ते 40 मिनिटामध्ये आपलं करंट पूर्ण मंथचं कव्हर होत आहे. चला, फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हे महत्वाचे करा, कारण मला बाकीचे फीचर इनेबल होत नाही आहेत. त्यासाठी हेल्प करा तेवढी. चला, धन्यवाद.